तू आहे ना इंस्टाग्रामचं अकाउंट ओपन कर. चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? टरबूज कट करताना विचार केला, म्हटलं चला अशा ऑड टायमाला जे आहे ना कधीतरी व्हिडिओची सुरुवात करूया. जवळपास ना 4:45 झालेले आहेत आणि मी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. मस्त असं इतकं गोड टरबूज निघालं आहे की काय सांगावं तुम्हाला. आणि तेही फ्रीजमध्ये ठेवलेलं अगदी थंडगार असं टरबूज होतं आणि खरंच म्हणजे खाऊन ना मज्जाच आली आणि पोट इतकं गच्च भरलं होतं खाऊन की कायच सांगावं. म्हणजे मला एवढं जास्त टरबूज आवडत नाही, पियाला वगैरे आवडतं, ती खूप आवडून खाते पोट भरून, पण मला आवडत नाही. पण एवढं गोड होतं ते की माझ्याने कंट्रोल झालं नाही. मीही भरपूर अगदी एन्जॉय करून खाल्लं. म्हटलं चला इतकं छान मस्त गोड निघलं आहे तर खाल्लं तर पाहिजेच आपण. खरं तर कापताना मला वाटलं नव्हतं की हे टरबूज इतकं गोड निघेल, पण चला या गोड टरबूजमुळे माझ्या व्हिडिओची सुरुवात पण खूप छान गोड झालेली आहे. खाऊन झाल्यानंतर डोरबेल वाजली आणि हे पार्सल मला रिसीव्ह झालं. तर माझ्या मैत्रिणीने मला हे पार्सल पाठवलेलं आहे. तिने एक स्मॉल बिझनेस स्टार्ट केलेला आहे आणि तिला म्हणजे ज्या गोष्टी आहेत ना तिने मला जेव्हा पाठवल्या फोटोज वगैरे, मला खरं सांगते मी इतक्या आवडल्यात ना, तर मला अजून 2-4 गोष्टी आहेत ज्या मला तिच्याकडून मागवायच्या आहे. तर ती फक्त माझी मैत्रीण नाही आहे, ती माझी बेस्ट फ्रेंड पण आहे. सो आम्ही बरेच वर्ष सोबत जे आहेत ते राहिलेलो आहोत. तिची मम्मी माझ्या मम्मीची मैत्रीण होती, तिचे पप्पा माझ्या पप्पांचे फ्रेंड होते आणि माझा भाऊ तिचा भाऊ तेही दोघी फ्रेंड होते. सो अशा पद्धतीने जे आहे ते आमचं थोडं रिलेशन आहे. सगळेच एकमेकांचे मित्र आणि मैत्रिणी आहेत आणि आम्ही बरेच वर्ष सोबत राहिलो. पण बऱ्याच वर्षांचा जो आहे ना डिस्टन्स खूप मोठा झाला. म्हणजे जरी आपण एका गावात असतो ना, लग्न झाल्यानंतर काय होतं की जो तुझ्या त्याच्या सासरी चाललं जातं आणि ती जेव्हा माहेरी येते ना तेव्हा आपण माहेरी नसतो आणि आपण गेल्यावर ती नसते. सो अशा पद्धतीने भेट काही होतच नाही. राहायला ती पुण्यातच राहते पण थोडी लांब आहे म्हणून काही भेटणं होत नाही. पण चला आता ह्या फ्रेमने जे आहे ती आमची भेट झालेली आहे आणि खरंच सांगते मी ओपन करताच इतकं मला आवडलं ना, म्हणजे काय सांगू तुम्हाला. सो बघा अशा पद्धतीच्या ना बऱ्याच वेगवेगळ्या फ्रेम ज्या असतात ना ती बनवत असते, कस्टमाइज पण करून देत असते. त्यातल्या त्यात तुम्हाला जे म्हणजे बल्कमध्ये ऑर्डर द्यायची तुम्ही ते पण देऊ शकतात किंवा हळदी कुंकूसाठी तुम्हाला काही जे आहे असं छान बनवून द्यायचं आहे, कारण छोट्या छोट्या गोष्टी पण ती बनवत असते. मी फोटो वगैरे लावते इथे म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. आणि किंवा लग्नात तुम्हाला गिफ्ट वगैरे करायच्या अशा गोष्टी तर तुम्ही लग्नामध्ये पण जे आहेर वगैरे देतात ना, मला असं वाटतं की मला असं पर्सनली असं वाटतं की अशा गोष्टी तुम्ही आहेर वगैरेमध्ये दिल्या तर किती छान ना, म्हणजे सगळ्यांच्या घरामध्ये. हे मराठी महिने असतात: चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन कार्तिक असं लावू आपण. म्हणजे यांनी सगळं केलंय का? म्हणजे याच्यामध्ये काय येतं, याच्यामध्ये काय येतं? करेक्ट फेस्टिवल्स ह्या मंथ मध्ये, आता ह्या मंथ मध्ये येईल ना गुढीपाडवा येईल, मग सगळ्यांच्या घरामध्ये अशा फ्रेम्स लागतील. आणि बघा मला वाटलंच नव्हतं खरं तर की मी पियाला म्हणजे रिअलाईजच मला कधी झालं नाही की मी पियाला मराठी महिने शिकवलेले नाही आहे. ही फ्रेम आली आणि त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ते मी पियाला सांगितलं की ही मराठी महिने असतात, आपले असतात हे. सो तिथे बरेचसे फेस्टिवल्स वगैरे सगळे दिले तर तिला हे क्लॅरिफाय झाले की ओके आता हे फेस्टिवल गेल्यानंतर हे फेस्टिवल येणार आहे. सो तुम्हालाही अशा काही गोष्टी ज्या आहेत ज्या मी तुम्हाला फोटोज वगैरे दाखवले त्यातलं काहीही मागवायचं असेल किंवा अजून काही कस्टमाइज करून घ्यायचं असेल, शिवमुद्रा वगैरे असते ते पण ती बनवत असते. सो असं काही तुम्हाला बनवायचं असेल ना तर बघा मी तिचा कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे आणि तिची इन्स्टा ID वगैरे आहे ते पण इथे देते आहे. तुम्ही जाऊन पेज वगैरे जे आहे ते चेक करून घेऊ शकतात आणि कॉन्टॅक्ट करून जे आहे ते तुम्ही तिच्याकडून डायरेक्ट मागवून घेऊ शकतात. आणि सांगा तिला की आम्ही लाईफ ऑफ पिया मम्मीकडून आलेलो आहोत, म्हणजे तुम्हाला ती काहीतरी एक्स्ट्राचा डिस्काउंट जे आहे ते देईल. सो तिने मला जे काही फोटो पाठवले होते ना त्यामधून मी ही फ्रेम चूज केली होती आणि निवडतानाच माझा असा बेत होता की इला ना ह्या भिंतीला मी इथे लावेल. तर चला मग या सुंदर फ्रेमने माझं किचन मी अजून सुंदर बनवायला चाललेली आहे. ऑलरेडी तिथे खिडा वगैरे ठोकून होता त्यामुळे मला फक्त हँग करायची गरज पडली. पण या फ्रेममुळे माझं किचन अजून जास्त सुंदर झालं आणि एक असा मराठमोळा लूक असतो ना तो आला इथे. आणि सगळे आपल्या गोष्टी आहेत, आपल्याकडचे सगळे फेस्टिवल तिथे दाखवलेले आहेत. सो बरं वाटतं. मला असं वाटतं की माझ्या किचनमध्ये एंट्री केल्यानंतर अशी ही पहिली गोष्ट की कोणीतरी नवीन व्यक्ती आलं ना तर हीच गोष्ट पहिले नोटीस करणार आहे. सो तुम्हालाही पाहिजे असेल असं काही तर नक्की तिला कॉन्टॅक्ट करा. आणि पर्टिक्युलर एवढा कॉर्नर कसा दिसतोय हे पण मला कमेंटमधून नक्की सांगा.
फ्रेम लावल्यानंतर, किचन एवढं छान सुंदर दिसल्यानंतर मग मी माझी बाल्कनी कशी सोडणार. सुंदर बाल्कनीला आली आहे मी इथे खराब करण्यासाठी. खरं सांगायचं म्हटलं ना तर 8 दिवसापासून माझं एक कंपोस्ट ना अगदी म्हणजे त्याच्या आधीपासून बनवून तयार झालेलं आहे. पण 8 दिवसापूर्वीच मी याला जे आहे ना ते घ्यायला पाहिजे होतं आणि याला काढून वगैरे जे आहे ते स्टोअर करून ठेवायला पाहिजे होतं. पण ते आता 8 दिवस झालेत, कामामागून कामं चाललेत आणि हे काम पेंडिंगच राहिलं माझं. सो मी आता घेतलं तर तो पूर्ण असं ना हार्ड होऊन गेलेलं होतं ते. आणि आता त्यामध्ये मी पाणी टाकलं असतं ना तर परत मला 2-3 दिवस थोडी वाट बघावी लागली असती की ते थोडं सुकलं की मग त्यानंतर काढून वगैरे जे आहे त्याचा यूज करता आला असता. तर मी घरीच कंपोस्ट जे आहे ते काही प्रमाणात बनवून घेते, हे तुम्हाला माहितीच आहे. सो त्यातलंच जो होता हा एक डब्बा तयार झालेला आहे आणि हे बघा अशा पद्धतीने बनवून तयार होतं. सो ते जास्त कडक असल्यामुळे काय झालं ना, मी थोडंच प्रमाणात त्याला गाळून घेतलं. बाकीचं जसंच तसं ठेवलं आहे. म्हटलं थोडं पाणी त्यावर टाकेल आणि मग थोडं ओलं झाल्यावर नंतर गाळून घेईल. आणि लगेच जे आहे ना आता एक मूठ जे माझ्याकडे मोठे मोठे झाडं होते ना त्यांच्यामध्ये मी आता त्याला टाकून देते. कारण स्टोअर करेल, परत उद्या टाकेल आणि मग गोष्टी उद्यावर गेल्या की मग त्या परवा तेरवावर चालल्याच जातात. त्यामुळे म्हटलं आजच जे आहे हे काम करून घेऊया. सो आपण जे कंपोस्ट घरी बनवतो ना ते खूप जास्त असं म्हणजे हार्मफुल वगैरे नसतं. सो तुम्ही घरच्या घरी बनवताय तर तुम्ही महिन्यातून एकदा तरी 1 मूठ जरी दिले ना, मला असं वाटतं की भरपूर होतं आणि खूप छान पद्धतीने बनतं. म्हणजे हे कंपोस्ट यूज केल्यानंतर तुमची झाडं खराब होतील वगैरे असं काही होत नाही. एक मूठ जे असतं ती एवढ्या कुंडीसाठी म्हणजे चांगली मोठी कुंडी असली की 1 मूठ टाकलं की पुरेसे असतं ते. त्यानंतर जे आहे पाणी वगैरे देऊन जायचं. आणि तुम्हाला तर माहितीच आहे मी काय तुम्हाला पहिल्यांदा माझे प्लांट्स वगैरे दाखवत नाही आहे. आलीच होती बाल्कनीत तर म्हटलं चला आता मस्त प्लांट्स पण दाखवूया. आणि हे जे आहे ना तर हे जेड प्लांट आहे आणि जेव्हा आणलं ना म्हणजे तेव्हाही मोठंच होतं पण खूपच त्याने ग्रोथ घेतलेली आहे. म्हणजे अगदी भरपूरच म्हणजे डबलचं जे आहे ते वाढलेलं आहे. मला असं वाटतं की जेड प्लांटचा जो आहे ना आता ग्रोविंग जो आहे तो सीझन चालला आहे म्हणून त्याच्या भरपूर ज्या ब्रांचेस आहेत ना त्या अगदी लांब लांब फक्त वाढत चाललेल्या आहेत. सो मस्त वाटतं असं जे आहे ते आपलं एखादं प्लांट आणलं आहे आपण आणि त्याची एवढी छान ग्रोथ होते. आणि जेव्हा आपण बाल्कनीमध्ये मी काही काम केलं की मग माझं एक्स्ट्राचं काम वाढतं आणि मला बाल्कनी जी आहे ती क्लीन करून घ्यावी लागते. सो मी डायरेक्ट बकेटभर पाणी आणले. म्हटलं एका बकेटमध्ये जी आहे पूर्ण बाल्कनीच क्लीन करून घेऊया. कारण अशी धूळ वगैरे एवढी असते की कायच सांगावं. तर चला मी आता मस्त बाल्कनी क्लीन करून घेते. म्हणजे असं रिक्वेस्ट केली तुम्हाला एक शेअर केलं होतं की मी जे आहे नवीन चॅनलबद्दल वगैरे जे आहे ते विचार करते. मला बऱ्याच म्हणजे जे आहेत ना हो आणि नाही अशा दोघेही कमेंट ज्या आहेत ना ते रिसीव्ह झाल्या. काही जणांचा कन्सर्न होता की तुझी खूप धावपळ होईल. काही जणांचं म्हणणं होतं की तू याला जे चॅनल तुझं आधीचं आहे त्याला खूप ग्रो कर. काही जणांचं एवढं क्यूट म्हणणं होतं की नको बाई तू हेच चॅनल राहू दे, तू जर दुसरं चॅनल ओपन केलं तर तुझा फोकस कमी होईल आणि एकतर तू आधीच जो आहे संडेला व्हिडिओ टाकत नाही आणि मग एकतर आणि तुझी सवय झाली महत्वाचं म्हणजे तुझे व्हिडिओ बघण्याची, तर तू जे आहे नवीन चॅनल काही ओपन करू नको. सो अशा गोष्टी ज्या होत्या त्या मला अगदी म्हणजे असं वाटलं की ठीक आहे मी काही नवीन चॅनल ओपन करत नाही. तर जे आहे ना म्हणजे जसं मी तुम्हाला आता जसं म्हणजे जमतंय मला जसं मला वाटतंय की ओके हॉल व्हिडिओ करावा तर ह्याच व्हिडिओ मी चॅनलमध्ये जे आहे ते कंटिन्यू करेल. सो चॅनल वगैरे काही ओपन करत नाही तुमचं सगळ्यांचं म्हणणं ऐकून. पण जे लोक हो म्हणलेत ना त्यांच्यासाठी जे आहे मला असं वाटतं की जो संडेला माझा व्हिडिओ वगैरे येत नाही ना मी ट्राय करेल की तेव्हा जे आहे एक्स्ट्राचे माझे हॉल व्हिडिओ असतील किंवा काही प्रोडक्ट मी विकत घेतलेले आहे तर त्या व्हिडिओमध्ये जे आहे अगदी छोटासा का व्हिडिओ असेल ना त्याच्यामध्ये मी तुमच्यासोबत शेअर करत जाईल की ठीक आहे मी अशा गोष्टी घेतलेल्या आहेत या उपयोगी आहेत या घेऊ नका असं वगैरे जे आहे ते त्याच्यामध्ये मी तुमच्यासोबत जे आहे तर ते मी शेअर करत जाईल. सो सध्या तरी मग असं डिसिजन घेतलंय की चॅनल वगैरे काही मी ओपन करत नाही. ठीक आहे मम्मी तू आहे ना इंस्टाग्रामचं अकाउंट ओपन कर. इंस्टाग्रामचं अकाउंट काय? कारण की त्याच्यामध्ये छोटे छोटे काम करू लागतात ना की लॉंग व्हिडिओ सारखं मोठे मोठे काम आणि तुला मेहनत पण कमी घेऊ लागेल. तर म्हणून तू इंस्टाग्रामचं अकाउंट चालू कर आणि जे तू ड्रेसेस घालते त्याच्यामध्ये तू किती क्यूट वाटते. ओके म्हणून तू इंस्टाग्रामचं अकाउंट चालू कर. इंस्टाग्रामचं अकाउंट म्हणजे फक्त इंस्टाग्रामचं अकाउंट ज्याच्यामध्ये तू जे पण घेते ना त्याला वेअर करून जे तू दाखवते तेच फक्त त्या अकाउंट मध्ये दाखवायचंय तुला. म्हणजे शॉर्ट व्हिडिओ जे पण ज्याच्यामध्ये तू ड्रेसेस हे दाखवते. हो ग असं करू मग तुला वाटतं असं केलं पाहिजे. तीच तुम्हाला विचारते की कशी आयडिया आहे. ओके सो असं करू शकते मी हे ना. म्हणजे ठीक आहे असं करते मग हे की नाही की म्हणजे इंस्टाग्राम काय होईल ना माझ्यासाठी की जसे म्हणजे काही कुर्ती वगैरे आहे काय वगैरे आहे ना तर मी असं करू शकते मी त्याच्यावर. थँक्यू पिया
किती डोकं चालतं मुलांचं. तर मी असं करते की इंस्टाग्रामला एक अकाउंट बनवते. तुम्हाला मी सांगते की काय वगैरे आहे तसं मी एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करेल. आता मी यावर अजून विचार करते, पण तिने आता क्विक आयडिया दिली तर मला असं वाटतं की इंस्टाग्राम इझी राहील माझ्यासाठी. मला काहीतरी एक्स्ट्राचं काहीतरी करायचं आहे तर मी तिथली जी आहे ही एक्स्ट्राची मेहनत घेऊ शकते, कारण तिथे मला हॉल व्हिडिओ असे मोठे मोठे करण्याची गरज नाही. आणि अशी आपण डेली वेअरसाठी काहीतरी साडी वगैरे हे ते आपण मागवतच असतो आणि ते तर मी तुमच्यासोबत ते माझ्या नेहमी ब्लॉगिंगमध्ये मी शेअर करत जाईल. पण मग ते इंस्टाग्राममध्ये जे आहे मी सेपरेट प्रोडक्ट जे आहे ते दाखवू शकते. आणि ही आयडिया मला आलेली आहे पियाकडून. सो चला मग आता चॅनल जे आहे ना इंस्टाग्रामचं अकाउंट घेऊनच आपण आता जे आहे मी तुम्हाला डायरेक्ट जे शेअर करते की काय आहे अकाउंट वगैरे आणि वगैरे 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 जे असेल ते. सो सध्या तरी मी आता तिने दिलेल्या आयडियामुळे मी भरपूर हॅपी आहे. असं छान आहे ती आयडिया आणि करू शकतो मी असं मी करू शकते. थँक्यू सो मच बच्चा. वेलकम. सो मच बच्चा मला बाबू. आजची माझी चहा मी बनवल्यापेक्षा म्हणजे मी जेवढी साखर टाकली ना त्यापेक्षा ती जास्त गोड झालेली आहे, कारण पियाने इतकं छान सजेशन दिलं आहे मला. म्हणजे काय होतं ना, आपल्या ज्या पण काही गोष्टी घडतात ना आपण ते घरामध्ये शेअर करत असतो तेव्हा मुलं बघा ऐकतात, हे यावरून पण जे होतं ना ते सिद्ध होतं. सो मी तुम्हाला जसं विचारलं होतं ना की नवीन चॅनल ओपन करू की नको करू, काय करू, असं प्लॅन चालला आहे. सो ज्या पण कमेंट येत होतं ना तर माझं असं घरामध्ये डिस्कशन चाललेलं असायचं किंवा मी पियाला सांगायची बघ हो ना इतके लोक म्हणताय, नाही इतकं लोक म्हणताय, अरे नाहीचं काउंटडाऊन वर चालला आहे, होचं काउंटडाऊन वर चालला, असं मी तिला सांगत होती. सो तिने हे सगळं ना ऐकल्यानंतर जे होतं ना तर तिने ते डिसिजन होतं ना ते दिलं. आणि मला खरंच असं वाटलं किंवा मी पण असं सांगायची की मी जर नवीन चॅनल ओपन केलं तर मला स्ट्रगल त्यामागे खूप जो आहे तो घ्यावा लागेल, खूप धावपळ होईल. सो ती हे सगळं ऐकत असते ह्या सगळ्या गोष्टी. आणि मग तिने तिचं मत जे होतं ते सांगितलेलं होतं आणि खरंच मला खूप जास्त आवडलं. ते शॉर्टकट आहे माझ्यासाठी पण जे आहे धावपळ होणार नाही आणि तुमच्यापर्यंत ते मला एक्स्ट्राच्या गोष्टी ज्या आहेत त्या पोहोचवता येतील. सो चला मी तुम्हाला लवकरात लवकर याचा पुढचा जो व्हिडिओ येणार आहे ना त्यामध्ये इन्स्टाची आयडी जी काही असेल ना तर ती मी तुम्हाला दाखवेल आणि त्याबद्दल डिटेल जे आहे ती त्यामध्येच मग सांगते तुम्हाला. सो सायंकाळची चहा वगैरे घेतली, पियाला मस्त खाली पण नेलं होतं आणि तिला जरा वेळ खेळवलं खाली. त्यानंतर आता वर आलेली आहे. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल की मी इडली वगैरेचं जे डाळ तांदूळ भिजवत घातले होते तर त्याचं बॅटर मी बनवून घेतलेलं होतं आणि बघा सायंकाळपर्यंत किती छान फर्मेंट झालेलं आहे. म्हणजे ह्या दिवसात तर काही टेन्शन नसतं, तुम्ही कसंही प्रमाण घ्या, त्यामध्ये तुम्ही जे आहे पोहे घाला नका घाला, त्यामध्ये मेथीचे दाणे टाकले नाही तरी चालतात, तरी पण ते छान फर्मेंट होऊन जातं कारण गरम वातावरण असतं त्यामुळे. पण जेव्हाही थंडीचे दिवस चाललेले असतात ना तेव्हा तुम्ही मेकश्युअर करून त्यामध्ये जे आहे ना 10-12 मेथीचे दाणे टाकायचे आणि थोडं पोहे पण टाकायचं भिजवत टाकताना आणि मग त्यासोबतच सगळं हे ग्राइंड करून घ्यायचं, म्हणजे मग छान ते होतं ना लवकर फर्मेंट होऊन जातं. सो आता उन्हाळ्यात तर काही टेन्शनच नाही आहे. आता म्हटलं चला मी ना आज सांबार बनवण्याचा प्लॅन केला आणि त्यासाठीच मी इडली आणि वगैरे त्याचा प्लॅन केलेला होता. कारण गेल्या 2 दिवसापूर्वी जी होती मी भोपळ्याची भाजी बनवली होती त्यामुळे थोडा भोपळा काढून ठेवलेला आहे, लौकीचे पराठे बनवले होते त्यामुळे थोडीशी लौकी काढून ठेवली आहे. म्हटलं सांबार जो आहे तो छान बनेल कारण सांबारमध्ये 2-4 एक्स्ट्राच्या छान अशा भाज्या पडल्या ना की मग त्याची चवच काहीतरी वेगळी होऊन जाते. आणि ते प्रिपरेशन करता करता जसं पियाला समजलं की मम्मी इडली आणि सांबार बनवणार आहे, बघा तिने लगेच किचनचा ओठा गाठलेला आहे आणि येऊन बसली इथे. आता जोवर मी तिला आरडाओरड 4 वेळा करत नाही तोवर ती इथून हलणारच नाही. अगदी वैतागून मी जेव्हा तिला सांगेल ना की पिया जा इथून आता बस झालं तुझं तेव्हाच ती उतरेल. पण चला मी जे आहे प्रिपरेशनला सुरुवात केलेली आहे स्वयंपाकाला. तर मी अगदी साधी आणि सोपी अशी रेसिपी जी आहे ती फॉलो करते. मी डाळ जी होती ना म्हणजे थोडी मुगाची डाळ घेतली आहे आणि थोडी जी आहे ती तुरीची डाळ घेतली, वॉश केली, कुकरमध्ये टाकली आणि त्यामध्ये जे होतं ना जसं मी सांगितलं की माझ्याकडे भोपळा आणि दुधी होती ते असं थोडं कट करून घेतलं, एक बटाटा घेतला त्यामध्ये आणि थोडं मीठ टाकते आणि त्यानंतर हळद टाकलेली आहे आणि आता मस्त शिटी घेऊन घेईल. लगेच मी आता इथे इडली पण जे आहे ना ते ठेवून देते. माझ्याकडे इडलीचे फक्त जे मधले भांडे असतात ना तर तेच आहेत आणि अशा मोठ्या कुकरमध्ये जे असले ना ते मी त्यामध्ये ते इडलीचे भांडे जे असतात ते ठेवून देते. मोस्ट ऑफ आमच्याकडे इडली जास्त बनत नाही. पिया आणि मी आम्ही दोघंही डोसा लवर आहोत म्हणून जेव्हा कधी बनतं तेव्हा डोसाच बनतो. आतापर्यंत मला असं वाटतं की मी तुमच्यासोबत इतक्या वेळेस डोस्याची रेसिपी जी आहे डोसा बनवला आहे शेअर केलं आहे, पण इडली जी आहे ना मला असं वाटतं की 2च वेळा मी तुमच्यासोबत शेअर केलेलं असेल.
पण आज भाजीपाला जरा अवेलेबल होता म्हणून म्हटलं चला मग जे आहे इडली बनवूया आणि मस्त सांबार बनवूया. तर बघा मी अशा पद्धतीने जे असते ना यामध्ये ठेवून देते आणि झाकण लावून म्हणजे 15 ते 17-18 मिनटात जे आहे ना बरोबर ही इडली होऊन जाते त्यामध्ये. आणि आता जे आहे सांबारचं प्रिपरेशन करते. जसं मी सांगितलं की अगदी साध्यासुध्या पद्धतीने जे आहे ते मी सांबार बनवते. इथे जसं तुम्ही बघितलं की तेल घातलं, जिरं मोहरी घातलेलं आहे, कांदा, थोडं लसूण वगैरे, अद्रक घातलं, कढीपत्ता घातला, थोडा टोमॅटो घालते आणि ती जी डाळ आपण थोड्या वेळापूर्वी शिजवून घेतली ना तर ती यामध्ये मी घालणार आहे. चिंच घातलेली होती आणि जे काही तुमच्याकडे मसाला अवेलेबल असेल तो घालायचा. लास्ट टाइम मी जेव्हा बनवलं होतं ना माझ्याकडे तेव्हा सांबार मसाला होता. त्यामुळे काय होतं ना की सांबारची एक मस्त जी ऑथेंटिक अशी टेस्ट असते ना मग ती येते त्या सांबारला. पण माझ्याकडे आता काही अवेलेबल नव्हता म्हणून मी 2-4 वेगवेगळे मसाले घेतले जे पण घरामध्ये होते माझे, ते सगळे टाकून दिले त्यामध्ये. आणि नॉर्मल वरणापेक्षा चांगलंच असं टेस्टचं वरण बनलं की मग झाला सांबार. त्यामध्ये काय एवढं नाही का, थोडं आवडत असेल गोड खायला तर त्यामध्ये गूळ टाकला ना तरी पण चालतंय. आणि बघा इकडे सांबार झाला आणि माझी इडली पण बनवून तयार झालेली होती. तुम्हाला दाखवूया म्हटलं, तोवर आमची लाईटच गेली म्हणून इथे टॉर्चमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न चालला आहे माझा की बघा किती सॉफ्ट इडली जी आहे ती बनलेली आहे. आणि लगेच लाईट आली म्हणजे काय करायचं, उन्हाळा लागला नाही ना की लाईटचं येणं जाणं चालू होऊन जातं. जसं पावसाळ्यामध्ये पावसाचा थेंब पडण्याआधी लाईट चालली जाते ना तसं उन्हाळ्यामध्ये होतं की लगेचच तेव्हाच बरोबर त्यांचे कामं पण निघतात आणि सगळं होत असतं. चला असो, माझं जे आहे इथे मस्त सांबार बघा बनवून तयार झालेलं आहे आणि आता आम्ही मस्त इडली आणि सांबार एन्जॉय करतो. कदाचित ना मला म्हणूनच इडली खायला आवडत नाही, कारण डोसा बनवला ना फक्त तवा जेवढा असतो ना आपला तेवढा भरत असतो, पण इडली बनवली ना तर कुकर पण घासावा लागतो. त्यातल्या त्यात ते इडलीचे भांडे त्याचे बारीक बारीक जे होल असतात त्यामधून सगळी ती त्यामध्ये अटकलेली इडलीचे सगळे बारीक बारीक कण काढा, याचा ना मला खूप जास्त वैताग येतो खरं म्हणजे. तर आता तो स्ट्रगल जो आहे तो मी करणार आहे इथे. भांडे जरी कमी असले ना पण ते 4 भांडे घासायला मला भरपूर वेळ लागून जाईल. आणि एकदाची सवय झाली ना आपल्याला अशा बारीक बारीक गोष्टी करण्याची मग ती सवय काय आपल्याला लवकर जात नाही. मग ते आपण आपल्या पद्धतीने क्लीन केल्याशिवाय ते भांडं ठेवतच नाही. चला आता ह्या स्ट्रगलसोबत आता माझा स्ट्रगल जो आहे तो चालू होणार आहे आणि अपेक्षा करते मी तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघत असाल तर कसा वाटला मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात मग पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.